राजेंद्र यड्रावकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या वडिलांच्याबद्दल जे आज हयात नाहीत शामराव पाटील त्यांच्याबद्दल या मूर्ख माणसानं बोलणं खरोखर योग्य नाही. त्या जिल्हा बँकेचं जर काढायचं झालं तर तो बाबा संजय पाटील जिल्हा बँकेला फसवणारा माणूस 2 कोटी तो जिल्हा बँकेने घेतो बँक तुझे SK पाटील बँक वाचवायसाठी आणि त्यात काय काय भानगडी केलाय. त्या ठेवीवर कर्ज घेतोस, बँकेला फसवतोस आणि तू जे बँकेकडे पाया पडून कर्ज घेतोस आणि शामराव पाटलाला कर्ज तू देतोस. अरे काय शक्य आहे संजय पाटील? तू आता माझ्याकडे आणि विजय पवारकडे स्वतःला का तुझ्या तुझ्या हिवाळ्यापर्यंत मी आणि विजय पवार दोघांना तू लोकसभेची उमेदवारी मागायला गेलास, तिथं प्रयत्न केला, तिथं तुला मिळालं नाही. तू नंतर आमदारकीसाठी प्रयत्न केला, आमदारकी तुला मिळाली नाही. तू आत्ता जिल्हा परिषदेत आलास आणि तुझ्या सूनबाईला त्या बिचारा तू मतदारसंघात फिरवलास. तुला मतदारसंघाचा सेन्स नसताना तुझ्या ज्या भानगडी आहेत SK पाटील बँकेच्या त्या भानगडी आता ह्या माझ्या समोर आहे सगळ्या. संजय पाटील तुझ्या भानगडी या सगळ्या SK पाटील बँकेच्या. अरे 280 कामगारावर तो कर्ज त्यांच्या नावावर टाकून त्या लोकांच्या आता जप्ती त्यांना झाल्यात. ते 280 कामगार SK पाटील बँकेचे 17 संचालक, विविध संस्थांचे 35 संस्थांचे जे संचालक, ह्या प्रत्येक संचालकाच्या नावावर तू कर्ज तर टाकतो आणि आज म्हणतोस तुम्ही सज्जन आहे, मला लोकांनी का नाकारलं? अरे तुला नाकारलं नाही संजय पाटलांनी, राजेंद्र पाटलांनी. राजेंद्र पाटलांनी जाहीरपणे तुझ्यावर इलेक्शन तुमची इथे तुटली. तू नागपुरात फडणवीस साहेबांच्यावर दबाव आणला, फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादांच्यावर दबाव आणला, चंद्रकांत दादांनी अटकावर मिटिंग घेतली, तिथं युती तुटली म्हटल्यावर तुला यड्रावखाली घात करायचा संबंध येतोयच कुठं? जर तुला युती झाली असल्याने फशीला असता. अरे तो आमदार केला संजय पाटलाच्या वेळात तुम्ही काय काय करामती केला? पैसे कोण किती घेतलं? भाजपच्या नावावर पैसे किती घेतला पैसे? ह्याच्यात हे जर मला उघड बोलायचं झालं तर ते मला बोलायला लावू नका. कारण भाजप पक्षाला बदनामी कोण करायलाय आणि कोण केलं? अरे कुरुंदवाडमध्ये तू भाजपचं पॅनेल लावतो, सगळ्या तुझ्या तुला डिपॉझिट वाचवता आलं नाही. त्या पोरांना उभा केला, 20-20 लाख देतो म्हटला आणि त्यांना 50,000 गेला. त्या पोराने पाहुण्यापैकडनं 2-2 लाख आणलं, कुणी बहिणीचं सोनं आणलं, कुणी घरातलं सोनं काढून या 15-16 नगरसेवकांनी इलेक्शन लढवले. त्यांचं डिपॉझिट सुद्धा तुला वाचवता आलं नाही आणि तू त्यावेळेला ह्या उभा केला भाजपच्या तिकिटावर आणि तू प्रचार केला काँग्रेसचा. ह्या तुला लाज वाटली नाही? आत्ता मग तू मला लोकांनी फसवलं, त्यावेळेला तू कुठे गेला आणि तुझा ते चुलत भाऊ निवडलं ते विजय पाटील. आणि तुझ्या मतदारसंघात दत्तवाड मतदारसंघात तू काँग्रेसचा शहरचा अध्यक्ष असून मी भाजपचा प्रचार करायला म्हणून जाहीरपणे सांगतोय. हे कुठल्या नियमात बसले रे बाबा? संजय पाटील तुझी जर कुळीमुळी काढायची झाली अजून बरंच काढावं लागेल. 11 तू आता एक संस्थेवर कर्ज टाकलाय ते एक मी सांगतो पत्रकार म्हणतो त्यानं मयूर दूध संघाच्या नावावर 11 कोटी रुपये कर्ज टाकलाय. SK पाटील बँकेचं मयूर संघाच्या नावावर 11 कोटी कर्ज टाकलाय. ते थकबकीत आहे. त्यानं शेतीमाल प्रक्रियेमध्ये जवळजवळ 1.25 कोटी रुपये टाकलाय त्याने. म्हणजे ह्याच्या आणि इतर वेगवेगळ्या टोमॅटो फेडरेशनवर 60 लाख टाकलाय. सहकारी संस्था 35 त्यानं 35 संस्था रजिस्टर केलाय. सोयाबीन प्रक्रियेच्या नावावर 35 संस्था रजिस्टर केलाय. त्या 35 संस्थेच्या नावावर 3.5 कोटी रुपये त्यानं त्याच्या नावावर आपण पैसे उचललाय. 280 कामगारांच्या नावावर टाकून त्याने पैसे उचलले. मागं त्याला इथेलॉनचा प्रकार चालू केला होता. इथेलॉन प्रकार त्यावेळा शेतकऱ्याने कर्नाटकाच्या आणि महाराष्ट्र शेतकऱ्याने त्याला ऊस घातला.
त्या ऊसाच्या त्यांच्या बिलावर बघून त्या ऊसाच्या बिलावर ह्या लोकांना पैसे काढलाय, ते पैसे ते अजून शेतकऱ्यांच्या भरले नाही, त्या शेतकऱ्यांच्या जप्ती आज आलेल्या आहे. अरे तू काय काय करायलाय बाबा तू? आणि त्याशिवाय एकूण 21,50,00,000 हे तुझ्या संस्थेवर कर्ज आहे. आणि आज संचालक माझ्यासारखा जवळजवळ 70-75 वर्षे झाल्या 2 महिला संचालक आहेत. त्या महिला संचालक आता हबकी खाऊन मरायच्या पळाल्या. 2 संचालक तुझे के पाटील बँकेचे हबकी खाऊन मेले. पंढा नायकवडे सारखा पैलवान माणूस सुद्धा घरावर बोजा नोंद झाल्याबरोबर तो महिन्याभरात तो हबकी खाऊन मेला. मग आज अर्जुनाचा पाटील मेलं, शिरोचा पाटील मारला. आणि सगळं तू हे जे तुला ते बाजीराव अप्पा हे तुझ्या पाहुण्या पैसे बँक 50 लाख आणला, तुझ्या बापाने तू जाऊन घेतला, तिथं काय भानगडी केला, तिथं किती कमिशन दिला त्या चेअरमनला. आणि हे करत असताना त्या बँकेचं तिथल्या खासदारने फक्त तुला 35 कोटीवर मिटवायचं होतं. जिथं मिटवतो म्हणून शब्द दिला ते अजून मिटलं नाही. ग्राहक न्यायालयामध्ये आम्ही संचालक सगळे हेलपाट मागतोय आणि तू आपलं नाव म्हणतो त्यानं कमी केलाय. आणि तू आज एक सोज्वळ म्हणजे एक धर्मात्मा सारखा वाजतो तू. तुला मागच्या मी जाहीरपणे तुझ्या टीका करतो, तू मल्ल्या आहेस म्हणून. तू मल्ल्याच्या पेक्षा वाईट माणूस आहेस. आणि तू कार्य म्हणून तू कुठल्या नेत्यानं कुठल्या ताकदीनं आणि कुठल्या कामाच्या स्वरूपात तू येऊन मध्यमागे ह्या तालुक्यात येतो का? तू खासदारकीला पडलात, मागं पडलात, प्रत्येक संस्थेत तू पडत येतो. आणि आता त्या कारण असं त्या सूनबाईला उभा करून तू तालुक्याच्या राजकारणात यायला बघतात. आम्ही नाही पाडलो, जरा पाडलं या डाग नाही पाडलं, तुला पाडल्यात तुमच्याच लोकांनी पाडल्यात. त्या मतदारसंघाच्या प्रत्येक गावची मताची बेरीज संख्या बघ. त्यामुळे तो 5,000 5,500 मतं घेतो, 4,000 मतानं पडतो उमेदवारीपेक्षा. तर काय तुझी लायकी आहे? बाप लेक दोघंच म्हणजे तुमचा पक्ष. भाजपचा इतकी पूर्वी त्या काँग्रेसचा सरचिटी झाला, त्या अध्यक्षाला पैसे देऊन तिथं पद घेतला. आता मी तो पक्षाला फसवतोच, पद घेतो. त्या राजाचं नाव सांगून राजकारण करायला. अरे परवा जिल्हा अध्यक्ष तू ज्यावेळेला परवाचे जिल्हा अध्यक्षाची निवड झाली, भाजपच्या पूर्वेच्या पूर्व भागाच्या जिल्हा अध्यक्षाची निवड झाली, तू त्यावेळेला माझ्या घरातून माझ्या पाया पडवतात की रे काय तर करून तुम्ही चंद्रकांत दादापर्यंत जावा आणि मला तेवढं ह्या केवळ जिल्हा अध्यक्ष पद मिळवून द्या. आला तर त्यांनी सांग ना तू माझ्या घराकडं. आणि तो आमदारकीच्या खासदारकीला मला नाही विजय पावला तुझ्या युवाकडे पाठवलं तर आम्ही गेलो का नाही तुला खासदार घेण्यासाठी. आणि तुझ्यासाठी काय करायचं? ज्यावेळेला बँक बंद पडली त्या लोक तुला मारले असते आणि काही लोकांनी तुझ्या घरावर आले ते त्यावेळेला फक्त मी तुला वाचवलं. त्या रामभाऊ सारख्या एका गरीब संचालकांचं तो हाल करून टाकलाय. हाल कर. आता संचालक तारखेला जातोय आणि पदरचे पैसे घालून त्या 20 तारखेला जातोय. आता उद्याच्या 20 तारखेला त्याचा निकाल आहे. तुला काय लाज वाटतं काय? तुला काय काळजी आहे काय संचालकांची? मूर्ख माणसा, परत तू राजकारणाच्या नादाला लागू नको. शहाणा असला तर पोरं घे आले कुठले तर धंदा कर. संघाची दप्ती आले किती कोपरी संस्था युक्त निम्म पैसे